Praise the Lord. परमेश्वराची स्तुती असो. God is a wonderful God. देव अतिशय महान देव आहे. What can we do if we don't have Jesus? आपल्या बरोबर येशू नसेल तर आपण काय करू शकणार? We cannot even have life जीवनही आपल्याला मिळू शकत नाही. because Bible says कारण की पवित्र शास्त्रात लिहिलंय in him was life त्याच्यामध्ये जीवन होते and he is the light of all men. व तो सर्व मानव जातीचा प्रकाश होता. Jesus is the light of life येशू ख्रिस्त जीवनी प्रकाश आहे. and Jesus came to give you abundant life. व येशू तुम्हाला उदंड जीवन, विपुल जीवन द्यायला आला. All you have to do is open your heart. तुम्ही एकच काम करायचं, आपलं हृदय उघडायचं Give your heart to Jesus आणि पूर्ण हृदय येशूला द्यायचं and see what he can do for आणि you. पहा तो तुमच्यासाठी काय काय करतो. There will be a great transformation, एक महान फरक, एक बदल तुमच्या a जीवनात येईल. great change. एक महान बदल येईल Surely Jesus will bring. आणि नक्कीच येशू तो बदल तुमच्या जीवनात आणेल. But पण for that, त्यासाठी you need to give your whole heart to Jesus. तुम्हाला तुमचं पूर्ण हृदय येशूला द्यावं लागेल. Are you ready to give your heart? तुम्ही आपलं पूर्ण हृदय येशूला द्यायला तयार आहात का? Because he says कारण तो म्हणाला in the Bible, पवित्र शास्त्रात, my son, माझ्या मुला, give me your heart. तुझं हृदय मला दे. Give me your heart. तुझं हृदय मला दे. This morning, आज या सकाळी give your heart to Jesus आपलं हृदय तुम्ही येशूला द्या and see what he can do. आणि पहा तो तुमच्यासाठी काय काय करतो. Now I'm going to pray for you. आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करणार आहे. But before I pray, पण त्या अगोदर I want you to watch this clipping of our meeting. माझी इच्छा आहे की आमच्या सभेची एक झलक तुम्ही पाहावी. And then we will come back मग परत येतो and we will pray. आणि तुमच्यासाठी प्रार्थना करतो. We'll open our Bibles to Psalm 145 verse 11. They shall speak of the glory of your kingdom, O God, and talk of your power. स्तोत्र 145 व त्यातील 11 वचन. ते तुझ्या राज्याच्या वैभवाविषयी बोलतील आणि तुझ्या पराक्रमाविषयी सांगतील असं Praise आजचं God. वचन आहे. हालेलुया. Very soon the world will be speaking about God's power फारच लवकर हे जग देवाच्या सामर्थ्याविषयी बोलेल. because the time has come. कारण की वेळ आलेली आहे. Man's power is powerless. माणसाचं सामर्थ्य आता सामर्थ्यहीन आहे. We are living in exciting times. आपण आवेशाने भरलेल्या जगात, जमान्यात जगत आहोत. The times that prophet David had prophesied nearly 3,000 years ago. असा काळ की ज्या काळाविषयी दावीद नावाच्या माणसाने जवळजवळ 3000 वर्षांपूर्वी भविष्यवाणी केली होती. He said a time would come आणि दावीद म्हटला होता त्याच्या भविष्यवाणीत की एक वेळ अशी येईल when people will speak only of God's power, only of God's glory. की ज्या वेळेला, ज्या जमान्यामध्ये लोक फक्त देव देव, देवाचं सामर्थ्य, देवाची करणी याच्याविषयीच बोलतील. They will no more speak about man's power and man's glory. आणि माणसाचं सामर्थ्य, माणसाचा गौरव हे लोक बोलणार नाहीत, पण देव सामर्थ्यवान आहे, देवानी कार्य केलेलं आहे असं बोलतील. And we are living in those times आणि त्या जमान्यात, त्या काळात आपण ऍक्च्युली सध्याला जगत where आहोत people have realized की जिथं लोकांना आता उलगडायला लागलंय that without God, की देवाशिवाय my life will never be made. माझं जीवन कधीही बनणार नाही. That only God's power can remove me out of this mess. की फक्त परमेश्वरातलं सामर्थ्यच या सगळ्या बरबादीतून मला बाहेर काढू शकतं हे लोकांना आता उलगडायला लागलंय. Bible says बायबल म्हणतं in Habakkuk 2 verse 14, हबक्कूकचा 2रा अध्याय त्यातलं 14 वचन. for the earth shall be filled with the knowledge of the glory of the Lord, पृथ्वी देवाच्या गौरवाच्या ज्ञानानं भरून जाईल. as the waters cover the sea. जसं पाण्यानं समुद्राला व्यापलेलं आहे तसं पृथ्वी देवाच्या गौरवानं व्यापून जाईल. That is what is happening today. असंच आज होत आहे. Multitudes of the needy, the hopeless have been blessed in this place. कितीतरी लोकांची गर्दी किंवा मोठाच्या मोठा लोकसमुदाय या जागेमध्ये येऊन आशीर्वादित झालेला आहे. They have been delivered in this place. या जागेत त्यांना सुटका मिळालेली They have आहे. been touched by God in this place. या जागेत, या मंदिरी देवानी त्यांना स्पर्श केलेला आहे. God is revealing His power. परमेश्वर त्याचं सामर्थ्य प्रगट करत आहे. He is displaying His mighty power. परमेश्वर त्याचं महान सामर्थ्य प्रगट करत आहे. He is letting the world know that without His power man cannot survive. तो जगाला हे सांगत आहे, तो जगाला हे कळू देत आहे की माझ्या सामर्थ्याशिवाय माणूस जगू नाही शकत. And He is healing so many people. आणि अगणित लोकांना तो बरं करत आहे. That people are going out and telling it at street corners. की लोक बाहेर पडून अक्षरशः गल्ली बोळात सगळीकडे सांगतात. They are telling in the by lanes, सगळीकडे गल्ली बोळात, रस्त्यात, चौकात सगळीकडे लोक in the सांगतात. office.
ऑफिस मध्ये people are letting others know. सगळीकडे लोकांना सांगतायत Come and see की येऊन बघा एकदा, what the Lord is doing. एकदा येऊन बघा देव काय करत आहे. People are giving testimony after testimony. लोक साक्षी देतात, अनेक साक्षी देतात How the Lord had been good to them. की परमेश्वर कसा त्यांच्याशी चांगला राहिला. Bible says बायबल म्हणतं in John 18 verse 37. योहान 18:37 Look at what Jesus said. येशू काय बोलला पहा. To this end I was born. यासाठीच मी जन्माला आलो, For this cause I was born. या कारणानेच मी जन्माला आलो. For one reason Jesus came. या एकाच कारणाने येशू या जगात आला. That is for you. आणि ते कारण म्हणजे कोण? ते कारण म्हणजे तू. Not for animals. जनावरांसाठी Not नाही, for the earth. पृथ्वीसाठी नाही, Not to change the earth. भूमीसाठी, जमिनीसाठी, निसर्ग बदलायला नाही. He came for you. तुझ्यासाठी येशू आलाय, He came for you. तुझ्यासाठी येशू आलाय. He did not come to make the earth green. बाकी हा निसर्ग तो हिरवागार करायला He आलेला didn't नाही. came to change the environment. मातृभूमी आणि परिसर बदलायला येशू आलेला He नाही. came for human beings. कुदरत बदलायला येशू आलेला नाही, मानव जातीसाठी येशू आलाय. Jesus said येशू म्हणाला in Matthew 28 verse 18, मत्ते 28:18 all power both in heaven and earth has been given to me. सर्व सामर्थ्य स्वर्गात आणि पृथ्वीवर मला दिलं गेलंय. All power. सर्व सामर्थ्य, Every power of the earth and of heaven is invested in the name of Jesus. सर्व सामर्थ्य म्हटलं तर सगळं सामर्थ्य त्यात आलं. सगळं सामर्थ्य येशूच्या नावात सामावलेलं आहे, दिलेलं आहे. You know what is God's desire for you? देवाची इच्छा तुझ्यासाठी काय आहे माहिती आहे? That you go in every place and declare the glory of God. की जागी तू जाण देवाचा गौरव जाहीर कर. God's desire is that you speak of His glory. देवाची इच्छा एकच आहे की तू देवाचा गौरव, देवाचं कार्य जाहीर कर. And the more you declare the glory of God, the more He will bless you. आणि जेवढं तू देवाचा गौरव जागोजागी जाऊन जाहीर करशील तेवढं देव तुला आशीर्वादित करत राहील. Praise God. देवाला धन्यवाद. Bible says बायबल म्हणतं in Mark chapter 5, मार्क 5वा अध्याय, there was a demonic person living in Gadara. एक सैतानग्रस्त माणूस गदारा या प्रांतात जगायचा, म्हणजे ज्याच्या अंगात यायचं. Evil spirit had gripped his body. एक दुरात्मा त्याच्या अंगात यायचा सारखा. He had forsaken his wife and children and family, आणि त्यापायी त्यानं बायको, मुलं, परिवार सगळं सोडून दिलं. left the society, घर सोडून दिलं, समाज सोडून दिला and started living in the tombs. आणि कुठं जाऊन राहायला लागला? कब्रस्थानात राहायला लागला. Nobody could restrain him. आणि कोणीच त्याला आवळू शकेना का त्याला सावरू शकेना. Whenever they tied him with a chain, he just snapped it. जेव्हा केव्हा ते साख्यांनी त्याला बांधायचे, तो साखळ्या पण तोडायचा लोखंडी. Night and day he roamed in the tombs. आणि रात्रंदिवस कब्रस्थानात वेड्यासारखा भटकायचा. He was screaming day and night. आणि दिवस रात्र जोर जोरात He किंचाळायचा. was slashing himself with sharp stones. स्वतःला दगड घेऊन ठेचत राहायचा, कापत राहायचा. The whole town knew him, अख्ख्या गावाला माहिती होतं की हा माणूस कोण आणि कसा आहे. but nobody could help him. पण कोणी त्याला मदत करू शकेना. But one thing they knew, पण एक गोष्ट त्यांना माहित होती, he wouldn't live long. हा काही फारसा आता जगणार नाही. In fact, they even secretly prayed that he dies आणि early. उलट पक्षी काही लोकांनी गुप्तपणे प्रार्थना पण सुरू केली की ह्याला लवकर मरण यावं. But Jesus came. पण येशू तिथं आला. He came in that place. येशू त्या जागेत आला. And when the man saw Jesus, आणि जेव्हा त्या माणसाने येशूला पाहिलं, he came running to Jesus, तो धावत येशूच्या जवळ आला. worshiped Jesus. त्यांनी येशूची आराधना केली. And the devil got angry आणि सैतान चिडला, because this man worshipped Jesus. कारण या माणसाने धावत येऊन येशूची आराधना केली तर सैतान चिडला. The devil spoke through this man. आणि सैतान या माणसाद्वारे बोलला, What have I to do with you, Jesus? येशू, तुझा आणि माझा काय संबंध? You are the son of the most high God. तू परमोच्च देवाचा पुत्र आणि तुझा आणि माझा संबंध काय? I adjure you by God. मी देवाद्वारे तुला सांगतो, Please don't torment me. कृपया मला छळू नको. See the devil. पहा, सैतान त्या अंगात येत असलेल्या माणसाद्वारे कसा बोलला. Jesus commanded the devil येशूनी सैतानाला आज्ञा केली and said, Leave. आणि म्हणला सोड. The devil left. सैतान सोडून गेला. Praise God. म्हणजे त्या माणसाचं अंगात येणं थांबलं. Jesus said, Leave. येशू सैतानाला म्हटला जा. The devil obeyed. सैतानाने आज्ञा पालन केलं. Immediately, लगेचच the man was set right, तो माणूस अगदी बरा झाला. clothed himself, त्याने स्वतःचे कपडे वगैरे सावरले started talking sense. आणि शुद्धीत बोलायला लागला. And you know what he said? आणि काय बोलला The माहितीये? first thing he said was, पहिली गोष्ट बोलला ती अशी, Jesus, येशू please, कृपया, please allow me to go with you wherever you go. येशू कृपया मला तुमच्या मागे चालू द्या. जिथे तुम्ही जाल तिथे मी येईन. I don't want to leave you. मला आता तुम्हाला सोडायचं नाही. I can leave my family, but I cannot leave मी you. फॅमिली सोडीन पण तुम्हाला नाही सोडणार. What did Jesus say? येशू काय बोलला माहितीये? Jesus said, येशू बोलला,
Don't be too emotional. एवढं भावनावश व्हायची गरज Go नाही. home. घरी जा बेटा, Go to your wife. बायकोकडे जा, Go to your children. मुलांकडे जा, Go to the neighbors. शेजाऱ्यांकडे जा, Tell them your story. सगळ्यांना आपली कहाणी सांग. Tell them your story. सगळ्यांना आपली कहाणी सांग. Tell them what I did to you. सगळ्यांना जाऊन सांग की मी तुझ्यासाठी काय केलं. Tell them how much mercy I had for you. सांग त्यांना मी तुझ्यावर किती दया केली. You know what Jesus wants? येशूला काय हवं He माहितीये? wants something from you. येशूला तुझ्याकडनं काहीतरी हवंय. People will say, but pastor, I came to ask something from him. मग लोक म्हणतील अरे च्या मी तर येशूकडनं मागायला आलो आणि तुम्ही म्हणता येशूला आमच्याकडनं हवंय. Yes, he will give you. हो येशू तुम्हाला देईल, But he wants something from you as पण well. येशूला तुमच्याकडनं पण काहीतरी हवंय. What is it? काय हवंय? Will you do it? करणार का? Will you do it? देणार का? Will you give him something? येशूला काहीतरी देणार का? He says, येशू म्हणतो go and tell everyone जाऊन सगळ्यांना सांगणार का that I am a merciful की God. मी दयाळू देव आहे? सांगणार Tell का? everyone सगळ्यांना जाऊन सांग I am a powerful God. मी सामर्थ्यवान देव आहे. सांगणार का? Tell everyone सगळ्यांना सांग I can deliver them. मी त्यांना सुटका देऊ शकतो. Will you do it? करणार का? Will you do it? करणार का? Praise God. सांगणार का? The man said, तो माणूस बोलला yes, I will do it. हो हो मी करणार. And he went out, आणि गेला went to his family, गेला आपल्या परिवाराकडे, went to his relatives, गेला नातेवाईकांकडे, went to his friends, गेला मित्रांकडे, and preached in all the 10 towns around that Jesus is a merciful one. आणि सगळ्या अवतीभोवतीच्या 10 गावांमध्ये जे सगळ्यांना सांगायला सुरुवात केली की येशूनी माझं जीवन बदललंय, तुम्ही पण चला. Praise God. आमेन. He became the talk of the town. आणि गावामध्ये गप्पांचा विषय बनला हा माणूस. Bible says, कुणाच्याही गप्पा म्हटलं तर हा माणसाच्याच गप्पा. बायबल म्हणतं Mark 4:25. मार्क 4:25 The word got around the entire Roman province of Syria. संपूर्ण रोमी राज्यामध्ये ही बातमी आगीसारखी पसरली. People brought anybody with an ailment, आणि लोकांनी सगळ्या आजारी पाजारी माणसांना मग आणायला सुरुवात whether केली. it was mental or emotional or physical. कुठलाही आजार असू दे, मानसिक असू दे, शारीरिक असू दे, कुठलाही आजार माणसाला असू दे, सगळ्यांनी त्यांना आणायला सुरुवात केली. Because of one man's testimony. एका माणसाच्या साक्षीबाई. Those of you who have been blessed in this place. तुम्ही जी माणसं इथे येऊन आशीर्वादित Those झालाय, of you who have been healed in this place. तुम्ही जी माणसं इथे येऊन आरोग्यवान झालाय, Let us not be selfish. आपण स्वार्थी बनू नये. We have got bread. आपल्याला भाकर आहे. Let us tell others where to find bread. चला ना दुसऱ्यांना पण सांगू भाकर कुठे मिळते. Go and tell everyone. आपल्याला भाकर मिळालेली आहे, चल ना सगळ्यांना जाऊन सांगू भाकर And Bible कुठे मिळते. says, बायबल म्हणतं Jesus healed all of them. येशूनी सगळ्यांना बरं केलं. And more people started coming. आणि जास्त जास्त प्रमाणात लोक यायला लागले. People started coming from Galilee, अगदी गालिल देशात यायला from लागले, Decapolis. डिकापोलिस वरनं यायला लागले, वेगवेगळ्या गावातनं लोक यायला लागले. Because कारण this fellow who was healed of demon started witnessing to everyone. हा जो दुरात्माग्रस्त माणूस बरा झालेला त्यांनी जाऊन सगळ्यांना सांगायला सुरुवात केली येशूकडे चला. He went to Judea, he went to Jerusalem, and from there also people started coming and यहूदिया pouring गेला, in. यरुशलेमेत गेला, सगळीकडे गेला, सगळ्यांना सांगितलं, तिथून सुद्धा माणसं यायला लागली. Praise the Lord. देवाला धन्यवाद. Tell everyone सगळ्यांना सांगा what God did for me, He can do for you as well. देवाने माझ्यासाठी जे केले ना ते तुझ्यासाठी पण करेल. Are you ready? तुम्ही तयार आहात? Are you ready to pray then? तयार आहात प्रार्थना करायला? Come on, then pray with me. मग चला डोळे बंद करा, माझ्या मागुनी प्रार्थना बोला. Say, my God, म्हणा माझ्या देवा, my God, ओ माझ्या देवा, I come to you मी तुझ्याकडे येत आहे with a hope and a desire. आशा आणि इच्छा घेऊन. Look to my trouble. माझे त्रास पहा, Look to my pain. माझ्या वेदनेकडे पहा, Look to my suffering माझे त्रास पहा, and deliver me. मला सुटका दे. Lord, प्रभू, I never gave you the first मी place in कधीच my तुला life. प्रथम स्थान माझ्या जीवनात दिलं नाही. Forgive me. मला क्षमा कर. Wash me by the blood of Jesus. येशूच्या रक्ताने मला धु, Make me clean. मला स्वच्छ कर, Make me holy. मला पवित्र कर. Come into my life. माझ्या जीवनात ये, Change my life. माझं जीवन बदल, Change my life. माझं जीवन बदल. Jesus, म्हणा येशू come down खाली ये and help me. आणि मला मदत कर, And help me. आणि मला
मदत कर. He is coming. तो येत He आहे. is coming. तो येत He आहे. is walking in your तो midst. तुमच्यामध्ये चालत He आहे. is walking in your तो midst. तुमच्यामध्ये चालत I आहे. can see the Lord walking in your मला midst. प्रभू इथं चालताना दिसत He आहे. is touching you now. प्रभू तुम्हाला आता स्पर्श करत आहे. Every sickness, प्रत्येक आजार, every disease, प्रत्येक रोग I command मी you, आज्ञा करतो in the name of येशूच्या Jesus. नावामध्ये leave, सोड leave सोड in Jesus' name. येशूच्या नावात It is happening. होत आहे. It's happening. होत आहे. His power is upon you. त्याचं सामर्थ्य तुमच्यावर आलंय. You are getting delivered now. तुम्हाला आता सुटका मिळत आहे. You are getting delivered now. तुम्हाला आता सुटका मिळत आहे. People suffering from headache. ज्या लोकांना डोकेदुखी आहे, Lord Jesus, प्रभू येशू touch them now त्यांना आता स्पर्श कर and heal them आणि त्यांना आरोग्य Heal दे. them. त्यांना आरोग्य दे. in Jesus' name. येशूच्या नावामध्ये, In Jesus' name. येशूच्या नावामध्ये. Stomach problem. पोटाचा आजार, People suffering from stomach ज्या problem. लोकांना पोटाचे आजार आहेत, Just lay your hands there. आपला हात आपल्या पोटावर ठेवा. Every stomach ailment, सगळा पोटाचा आजार I command मी you, आज्ञा करतो In Jesus' name. येशूच्या नावामध्ये. Go. सोड go, सोड go, सोड go. सोड. People suffering from ज्या ulcer, लोकांना अल्सर झालंय, be gone सोड in Jesus' name. येशूच्या नावात. Swelling in the body, अंगावर आलेली सूज, swelling in the body, अंगावर आलेली सूज vanish सोडून जाऊ in दे Jesus' name. येशूच्या नावात. Vanish सोड in the name of Jesus. येशूच्या नावात. In the name of Jesus. येशूच्या नावात. Problem in the eyes, डोळ्यांचा आजार, problem in the ears, कानांचा आजार be gone निघून जाऊ दे in Jesus' name. येशूच्या Be नावात. gone in the name of निघून Jesus. जाऊ दे येशूच्या नावात. Cancer, Cancer, Lord have mercy प्रभू on them. दया कर त्यांच्यावर. People suffering from ज्या लोकांना cancer, कॅन्सर झाला, Lord heal them, प्रभू Lord. त्यांना भर कर प्रभू. Heal them, Lord. त्यांना भर कर प्रभू. In Jesus' name. येशूच्या नावामध्ये. In Jesus' name. येशूच्या नावामध्ये. Women who need children, ज्या स्त्रियांना, ज्या जोडप्यांना संतान हवंय, bless them, Lord. त्यांना आशीर्वादित कर. Bless them, त्यांना Lord. आशीर्वादित In कर Jesus' name. येशूच्या नावात. I'm going to blow over you मी तुमच्यावर फुंकर घालणार the आहे. power of the Holy Spirit, पवित्र आत्म्यातलं the सामर्थ्य, power of God. देवातलं सामर्थ्य. Be free in Jesus' name. येशूच्या नावात मोकळे व्हा. Now you devil आता who सैताना is troubling the जो people, लोकांना त्रास I देतो, command you in Jesus' name. येशूच्या नावात तुला मी आज्ञा Leave. करतो. सोड Lord, प्रभू. whatever they are asking, हे लोक तुला जे काही मागतायत, please give it to them. कृपया करून त्यांना दे. Please give it to them. कृपया करून त्यांना दे That they will declare your की glory. त्यांनी तुझा गौरव जाहीर करावा. That they will declare your की glory. त्यांनी तुझा गौरव जाहीर करावा. Enough of their trouble, Lord. बास प्रभू त्यांचे त्रास. They have come to you. तुझ्याकडे आले ते, They have honored you. तुझा मान केलाय त्यांनी. Answer them. त्यांना उत्तर दे. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. पास्टर या बहिणीला शैतान सांगत होता तू काहीही कर मी तुला सोडणार नाही. Did you see that? For 3 years, the devil is saying, I will not leave you. 3 वर्ष झालं माझ्या आईने मला 60,000 रुपये घातले दवाखान्याला, पण मला कुठंच फरक नाही आला. डॉक्टर म्हणतात तुझ्या लिव्हरला सूज आहे, तुला पित्ताच्या कडे झालेत असं सांगतात. मी तोपर्यंत दवाखान्याला जाते, मला तेवढंच बरं वाटतं. परत मी घरी आले की तो मला सोडत नाही. पण आता मला एकदम आणि मोकळं. Jesus. सिस्टर यहाँ पे कहते हैं मैं 5वीं बार यहाँ पर आई हूँ. 12 महीने से मैं चल नहीं पा रही थी, पर प्रभु की कृपा से अब मैं चलने लगी हूँ. इसलिए सारी गौरव महिमा यीशु के नाम को देते हैं. आता एक प्रार्थना झालं फक्त. मी 12 महिने जागेवर बसून होते आणि 12 वर्षापासून मला हे दुःख नाही, कुठं गुण नाही आला. पण माझ्या बहिणीने तिच्या मुलीने मला इथं प्रार्थनाला आणलं. 5 प्रार्थना झाल्या मला चला यायला. बघा. बघा, देवाला धन्यवाद. See this. चालायला लागल्या. See this boy. How? He's torn his shirt. See him. शर्ट पण फाडून टाकला. See this. हे बघा, See this. How many people are holding him? See. किती माणसं त्याला धरतायत बघा. Leave your devil in Jesus' name. Go. Never to come in him. Shirt is torn off. शर्ट पूर्ण फाडून टाकलेला आहे. हा भाऊ बीडहून आलेला आहे. कुठला? बीड बीड बीड. हा. आणि 2-3 वर्षापासून हा त्रास होतो त्याला. रात्री 2-2, 3-3 वाजेपर्यंत झोप येत नाही, खूप त्रास होतो. पण आज प्रभूने त्याला सुटका दिलेली आहे. आता बरं वाटतं तुला? काय झालं सांग मला. येशू म्हण. येशू म्हण. येशू म्हण. येशू. येशू बस येशू म्हण. फक्त येशू म्हणायचं.
येशू सगळं निघून जाणार, सगळं त्याच्यामध्ये काय येशू. बस. आता आता कसं वाटतं तुला? बरं वाटतं. बरं वाटतं आता? त्यांना 1 वर्षापासून मानेत चमका यायच्या. असं तर मी देवाला प्रार्थना केली की देवा मला हे बरं कर लवकर. तर देवाने ना मला स्पर्श केला, ही बाजू दुखायची माझी सगळी राहिली. हे असं करायचं. सीधट दुखत नाही आता. जीसस थैंक यू. हील कंप्लीटली लॉर्ड. वो कहते हैं इनकी शादी को 9 साल हो गए हैं और उनको अब तक बच्चे का आशीर्वाद नहीं है, पर वो कहते हैं जिन्होंने बहुत डॉक्टर किए, बहुत जनों के पास गए पर कोई असर नहीं हुआ, पर आज जैसे वो अपनी प्रार्थना में आए, उन्हें प्रभु का स्पर्श आया है और उन्हें विश्वास है कि प्रभु उनके जीवन में कार्य करेगा. दुखत होतं 2 महिने. आता माझं पोट पण राहिले आणि माझ्या पोटावर ना खूप सूज होती, जसं काय 5-6 महिने दिवस गेल्यासारखं अशी सूज होती. आता सगळं नॉर्मल झालंय आणि मला खूप छान वाटतंय. जीसस ब्लेस ब्लेस. 12 वर्षांपासून पोट दुखत होतं. सोनोग्राफी वगैरे काढली पण त्यातही काही झालं नाही. पण रडली, एवढं रडली मी. म्हणलं आज मला काय धरले, सूजन जास्त झालं आणि कमरले सकाळपासून दुखत होता. आता रडली एवढं, मी म्हणलं काय तूच बघ म्हणलं, मारायचं जीवांचं तूच म्हणलं. म्हणून मी मला माहितीच नाही झालं काय झालं आणि मी पडली खाली. आता कमर कायच दुखत आता दुखत नाही. सी दॅट. जीसस थँक यू. Praise the Lord. परमेश्वराची स्तुती असो. I know you are very anxious to receive the prayers. मला ठाऊक आहे तुम्ही प्रार्थना स्वीकारण्यासाठी अगदी उतावळे आहात. And Jesus loves you. व येशूचं तुमच्यावर प्रेम आहे. He is seeing your heart. येशू तुमचं हृदय पाहत आहे. He is seeing your dedication. तुमचं समर्पित जीवन किंवा तुमचं समर्पण पाहत आहे. And He will surely bless you. व तो नक्कीच तुम्हाला आशीर्वाद देणार आहे. Now as I pray, आता मी जशी प्रार्थना करीन, I will call Jesus to come in your मी homes येशूचा धावा करणार आहे. येशूला सांगणार आहे की येशूनं तुमच्या घरात यावं and to bless you. आणि तुम्हाला आशीर्वादित करावं. But you open your heart पण तुम्ही त्या आधी आपलं हृदय उघडा and receive this blessing. आणि हे आशीर्वाद स्वीकारा. So shall we pray? मग प्रार्थना करूया का? Loving Heavenly Father, माझ्या प्रेमळ स्वर्गीय बापा, your people are seated here before their TV sets. तुझे सारे लोक टीव्ही समोर येऊन बसलेले They आहेत. have great longing for you. फार मोठ्या आशेनं बसले आहेत. Many of them tried many things, बऱ्याच लोकांनी बरेच सारे प्रयत्न केले आहेत. but they have not been helped. कशातूनही त्यांना मदत मिळालेली नाही. Some have wandered all over, काही लोक त्यातले सगळीकडे भटकून आले. but now पण आता they are fed up of their life कंटाळलेले आहेत आपल्या जीवनाला and they have come to you, Lord. आणि तुझ्या समोर आज आलेले आहेत. And I know मला ठाऊक आहे you have mighty power to bless them. तुझ्याकडे त्यांना आशीर्वाद देण्यासाठी महान सामर्थ्य आहे. So I am praying to you, म्हणून Lord. मी तुला प्रार्थना करतो प्रभू, Bless my people. माझ्या लोकांना आशीर्वादित कर. Heal my माझ्या people. लोकांना आरोग्य दे. Deliver my माझ्या people. लोकांना सुटका दे. Now whatever they are asking you, आता जे काही तुला ते मागतायत give it to them, त्यांना Lord. दे प्रभू. Give it to them त्यांना दे प्रभू, that they may know की त्यांना कळावं that you love them, तुझं त्यांच्यावर प्रेम आहे. that you care for तू them. त्यांची काळजी घेत आहे. There are some sisters काही बहिणी अशा who आहेत are languishing in sickness and pain. ज्या बहिणींना भयंकर आजार आणि वेदना आणि यातना असे खूप त्रास. Heal them, Lord त्यांना Jesus. बरं कर येशू. Some sisters have never smiled काही बहिणी कधी असलेल्या नाही, because of the trouble and tension. कारण की त्यांच्या घरांमध्ये त्रास आहेत, काही ना काही चिंता आहे. Oh God, प्रभू answer their prayers त्यांच्या also. प्रार्थनेला सुद्धा उत्तर दे. Some people have no jobs. काही लोकांना नोकऱ्या नाही, You give them jobs, तू त्यांना Lord, नोकऱ्या दे. and bless them all. त्यांना आशीर्वादित कर. Let your great peace come into every heart. तुझी महान शांती प्रत्येक हृदयात येऊ दे Let them be confident आणि सगळ्यांना एक विश्वास प्राप्त होऊ दे and let them be blessed. आणि सगळे आशीर्वादित होऊ दे. Thank you, Father, धन्यवाद बाप्पा, for answering my prayer, माझ्या प्रार्थनेला उत्तर दिल्याबद्दल. because कारण I make all this prayer to you, ही Father, सर्व प्रार्थना मी तुला in Jesus' name. बाप्पा येशूच्या नावामध्ये मागतो. Amen. Amen. आमेन. Praise God. प्रभूची स्तुती असो. I have prayed for you all. मी तुम्हा सर्वांसाठी प्रार्थना केलेली आहे. Let not your hearts be troubled. तुम्ही अजिबात कुणीही चिंताक्रांत होऊ नका. Be comforted. अगदी सांत्वन पाहून घ्या. Jesus cares for you. येशूला तुमची काळजी आहे. He loves you. येशूचं तुमच्यावर प्रेम आहे. What he can do, no man can do for you on this earth. येशू जे करू शकतो किंवा येशू जे करेल ते या जगात एकही माणूस तुमच्यासाठी करू शकणार That's नाही. what the Bible says. असं पवित्र शास्त्रात लिहिलंय. What is impossible to man is possible to God. जे माणसाला अशक्य आहे ते देवाला शक्य आहे. Praise the Lord. म्हणून देवालाच धन्यवाद. So shall we meet once again? मग आता रजा घेऊ का? Till that time, परत तुम्हाला भेटीन तोपर्यंत give us leave. आम्हाला तुम्ही आता रजा द्या. God bless you all. देवबाप तुम्हाला सर्वांना आशीर्वादित करो.
every day, Lord, I learn to stand upon your word, and I pray that I might come to know you more, that you would guide me in every single step I take, and every day I can be a light unto the world. Every day it's you I live for. Every day I follow after you. Every day I walk with you, my Lord. Yeah, you. Every day